खंडाळा, कोरेगाव, सांगली व शिरोळ या राज्यमार्गावरील सह्याद्री सहकारी साखर कारखाना लिमिटेड यशवंतनगर समोरील अर्थसंकल्पीय निधीतून मंजूर झालेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास गेले असून या पुलाचे लोकार्पण राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे। या प्रसंगी राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ लक्ष्मीताई गायकवाड, सह्याद्रीचे संचालक जशराज पाटील, माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, माणिकराव पाटील, लालासाहेब पाटील, अविनाश माने, संचालिका सौ शारदा पाटील, पांडुरंग चव्हाण, डी.बी. जाधव, रामदास पवार, बजरंग पवार, रामचंद्र पाटील, सर्जेराव खंडाईत, लहुराज जाधव, संजय कुंभार, जयवंत थोरात, नडशीचे माजी सरपंच गोविंदराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती। गाडीचं आणि पूर्वेला कारखाना आणि शिरोळ खंडाळा हा रस्ता मधून जात त्या ठिकाणी आहे आणि अशा परिस्थितीत बरीचशी मंडळी या रस्त्याने जात असताना काही गाडीवान, ट्रॅक्टर मालक यांचा सातत्याने वाद होत होता आणि त्यासाठी म्हणून मला आदरणीय पवार साहेबांनी संधी दिल्यानंतर शासनाच्या माध्यमातून गेले 15 वर्ष रखडलेले काम हे मार्गी लावलं आणि या रस्त्याचं काम हे आता पूर्ण झालेलं आहे। काही काम अपुरं राहिलेलं आहे, परंतु अंतराळतळाची मागणी होती की खालचे रस्ते आम्हाला चांगले करायचे, त्यासाठी म्हणून काही काळ तुम्ही वरच्या भागातून ट्रॅफिक त्या ठिकाणी सुरू करा। त्याप्रमाणे आज ते ट्रॅफिक त्या ठिकाणी सुरू केले आहे। कालांतरानं खालच्या रस्त्याची कामं पूर्ण होतील आणि याचा डांबरीकरणाचा एक कोट राहिला, तो कोट त्या ठिकाणी होईल। या परिसरातल्या सर्वांची चांगल्या प्रकारची सोय त्या ठिकाणी झाली आहे। फक्त वाहनधारकांना सर्वांना माझी विनंती राहील, वाहतूक नियमांचे पालन करा, एवढेच या ठिकाणी। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।